कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री हा भगवान शंकरांचा उपासनेसाठीचा अतिशय चांगला दिवस आहे। या दिवशी आपल्या भगवान शंकरांची उपासना करायची असते। आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री निमित्त आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, काय नियम अटी आहे, तुम्ही 7 दिवसांचं करू शकता, तुम्ही 3 दिवसांचं करू शकता, अगदी तुम्ही एका दिवसांचं सुद्धा पारायण करू शकता, तुम्ही 5 दिवसांचं पारायण करू शकता। नियम अटी काय आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम अगदी तुम्ही आज जरी पारायण केलं किंवा 20 ते 26 तारखेपर्यंतच्या या 7 दिवसांचं पारायण जरी केलं तरी चालेल। ज्यांना 7 दिवसांचं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसांचं करावं। अगदी ज्यांना 3 दिवसांचं पण शक्य नाही होत त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरात तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता। आता शिवलीला अमृत ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आणि खूप दिव्य असा ग्रंथ आहे। आपण नेहमी श्रावण महिन्यात शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असतो आणि खरं तर वर्षातून एकदाच हे पारायण होतं, पण महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। शिवलीला अमृत पारायण अतिशय प्रभावी पारायण आहे। तुमच्या मानसिक, आर्थिक, सांसारिक कितीही प्रकारचा त्रास असो, कष्ट असो, जर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण केलं तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आणि तुम्हाला माहिती आहे जन्मदेवाचं जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवानं केले आहे आणि आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि आपल्याला मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांच्या हातात आहे। म्हणून अडचणी, दुःख, संकट, त्रास कितीही तुमच्या आयुष्यात कष्ट चालू असेल तर तुम्ही नक्की शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करावं। अगदी महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे तरीसुद्धा देवाने दिलं आहे आपल्याला, तर ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता। पण आपण सांसारिक माणूस आहोत, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संकट आहेत, दुःख आहेत, तर त्याच्यासाठी हे 7 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। पारायण करण्यासाठी आता शिवलीला अमृत ग्रंथाचं 1 ते 14 अध्याय आहेत। आता 15वा अध्याय त्याच्यामध्ये ॲड झाला आहे, पण 14 अध्याय पठण करायचे असतात। आता हे 14 अध्याय ते थोडे मोठे आहे, माहीत आहे। 14वा अध्याय म्हणजे जर 7 दिवसांचं पारायण करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही रोज 2-2 या पद्धतीने तुम्हाला 7 दिवसात पारायण करू शकता। ज्यांना 1 दिवसीय पारायण करू शकता त्यांना ज्यांना 1 दिवसांचं पारायण करायचं आहे त्यांनी तुम्हाला 1 दिवसात ते शक्य होईल। जर एका बैठकीत तर शक्य नाही होणार कारण बाकीचे पण कामं असतात। ज्यांना 1 दिवसांचं पारायण करायची इच्छा असेल त्यांनी 1 दिवसात करू शकता, पण अगदीच एका बैठकीत तर शक्य होणार नाही कारण बाकीचे पण कामं असतात, बाकीच्या घरच्या जबाबदाऱ्या असतात, लहान मुलं असतात, तर तुम्ही थोडं थोडं या पद्धतीने करू शकता। पण 1 दिवस करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का? तर बघा, आपल्याकडे खूप जबाबदार असतात, मुलं बाळं सगळं भले महाशिवरात्रीला सुट्टी जरी असली तरी पण तो स्वयंपाक, ती सेवा, कारण आपल्याला सुद्धा सेवा करायची असते। म्हणून ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 3 दिवसांचं केलं तरी चालेल। आता 3 दिवसांचं पालन करायचं असेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी तुम्ही 5-5 आणि 4 या पद्धतीने तुम्ही अध्याय करू शकता। आता मांडणी करायची आहे का? तर बघा, तुम्हाला करायची असेल तर करा, नाही तर देवघरात बसून तुम्ही पारायण करू शकता। पारायण तुम्हाला देवघरातच बसून करायचं असतं। तुमच्याकडे ग्रंथ असेल तर तो ग्रंथ देवासमोर ठेवा आणि तुमचं वाचून झाल्यावर परत तुम्ही तो जागेवर ठेवू शकता। जर तिथे ठेवायला जागा नसेल तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही पारायण करू शकता। पारायण वाचायचं एक पद्धत असते। तुम्ही पहाटे वाचू शकता, अगदी 12 ते 12:30च्या दरम्यान सुद्धा वाचू शकता, किंवा तुम्ही प्रदोषकाळी म्हणजे तुम्ही संध्याकाळी सुद्धा शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकता। जे 5-5 म्हणजे जे 3 दिवसांचं पारायण करणार असेल त्यांच्यासाठी सांगते। तुम्ही सुरुवातीला जर पहिल्या दिवशी तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहेत तर तुम्ही सकाळी 2 अध्याय वाचले, संध्याकाळी 3 वाचले, किंवा सकाळी 3 वाचले असंही चालेल, किंवा संध्याकाळी 2 वाचले आणि सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 1 या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता। बघा, सांसारिक माणसाच्या आयुष्यात प्रचंड जबाबदाऱ्या असतात, घरातील काम, मुलांची शाळा, या सगळ्या व्यतिरिक्त यांच्या हे सगळं करूनही आपण परमात्मा साधतो, ते खूप महत्त्वाचं आहे। ज्यांना एका बैठकीत करणं शक्य असेल त्यांनी आवर्जून एका बैठकीत करावं, पण ज्यांना शक्य नाही होत त्यांनी थोडं थोडं अध्याय पठण केलं तरी चालेल, काही होत नाही। कुठलाही देव, महाराज किंवा भगवान शंकर सुद्धा म्हणणार नाही अरे तू एका बैठकीत केलं नाही तर मग मी तुला शिक्षा देतो, नाही। देव फक्त भक्तीचा भुकेला आहे। तुमची भावना, तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करतात ते जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून 3 दिवसांचं पारायण केलं तरी चालेल। 1 दिवसाचं जर शक्य असेल तर तेही तुम्ही करू शकता। अगदी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा करू शकता किंवा त्याच्या आदल्या दिवशी पण करू शकता, किंवा तुम्ही अगदी जर सुरुवात केली तर 2-2 अध्याय तुम्ही पठण करू शकता। 3 दिवसांचं करायचं, 5 दिवसांचं करायचं, तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे।
आता नियम अटी काय आहे, अर्थात शिवलीलामृत ग्रंथाचं पालन करायचं असेल तर घरात मांसाहार करू नका. 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस काय असू दे, त्याच्याबरोबर अर्थात ब्रह्मचार्य पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. इथे काही गुरुचरित्रासारखे नियम नाही आहे. पण तुम्हाला एक सांगू का, आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सात्विक असणं महत्त्वाचं आहे. कांदा लसूण हे आपण म्हणतो ना की हे तामसी आहे, म्हणून कांदा लसूण वर्ज्य केलेला आहे, म्हणजे तो पाळायचाच आहे. कांदा लसणाचं तुम्ही सेवन करू नका. बाकी तुम्ही भात खाऊ शकता, बाजरीची भाकरी खाऊ शकता, गव्हाची चपाती खाऊ शकता, सगळं खाऊ शकता. कुठल्याही प्रकारची भाजी तुम्ही खाऊ शकता. असं कुठलाच नाही, गुरुचरित्र इतके नियम नाही आहे. फक्त कांदा लसूण वर्ज्य करा जर होत असेल, आणि तेवढंच करावं. जर तुम्ही 3 दिवसांचं करणार असेल, 1 दिवस करणार असेल किंवा 5 दिवसांचं करणार आहे, तेवढ्याच दिवस तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. बाकीच्यांना खाऊ द्या, पण जो पारायण ग्रंथपठण करणार आहे त्याने ते खायचं नाही आहे. बघा, मांडणी करण्याच्या आधी जर तुमच्या घरात जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे मंदिरात जाऊन तुम्ही पाण्याने त्यांना अभिषेक घाला. भगवान शंकरांना प्रार्थना करा की माझ्याकडून तुम्ही हे पारायण करून घ्या, नंतर घरी या. अर्थात तुम्हाला जर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही देवासमोर बसून रंगाचे कपडे न घालता पांढऱ्या रंगाचे असेल तर अतिशय उत्तम. रोज तेवढेच वाचेपर्यंत पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा साडी, ड्रेस घालू शकता. ड्रेस घालताना पण बांगड्या घाला, कपाळी भस्म लावा, भगवान शंकरांना सुद्धा भस्म लावा, डोक्यावर पदर घ्या साडी घातल्यानंतर, किंवा दुपट्टा घ्या डोक्यावर, काहीतरी ठेवा. खाली वस्त्र टाकून तुम्ही वाचू शकता. वस्त्रावर बसूनच पारायण करायचे आहे. पांढरे वस्त्र परिधान करावे व या पद्धतीने पारायण करायचे आहे. या पारायणचे काही नियम नाही आहे, पण महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांची सेवा जर करायचा उत्तम काळ आपल्याला मिळाला आहे तर आपण का नको करायला. 2-2 अध्याय जरी तुम्ही पठण केले उद्यापासून, किंवा ज्यांनी माझा हा व्हिडिओ अगदी लेट पाहिला आहे, जर त्यांची इच्छा असेल तर त्यांनी महाशिवरात्रीनंतर सुद्धा 2-2 अध्याय, 3-3 अध्याय असे पठण केलं तरी चालेल. आता समजा जर कोणाला 7 दिवसांचं करायचं आहे ताई, तर महाशिवरात्रीला सांगता नाही झाली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी झाली तर चालेल का? वेळेच्या आधी पारायण झालं तर देवशिक्षा नाही झालं तर देवशिक्षा करतो का? असं सुद्धा अजिबात नाही बरं का. तुम्हाला जर खूप लेट असेल, कारण कोणाचा मासिक धर्म असेल, कोणाची ते अडचण असेल, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 20 तारखेला किंवा 20 तारखेनंतर सुद्धा तुम्ही शक्य असेल तेव्हा तुम्ही पारायण करू शकता. आता शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणामध्ये प्रत्येक अध्यायाची आपापली एक फलश्रुती असते. अर्थात जेव्हा तुम्ही पारायण करता, पठण करत असता, तेव्हा तुम्ही दीप प्रज्वलन लावणं अनिवार्य आहे. दिवा लावूनच आपल्याला सेवा करायची असते. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. 11वा अध्याय हा रुद्राध्याय मांडला गेला आहे. तोही शिवलीलामृत ग्रंथाचा मेरुमणी मांडला गेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला जेवढे अध्याय म्हणजे संपूर्ण एक पारायण करायचं आहे, पण ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही तर त्यांनी 11वा अध्याय पठण करावा. तर 11वा अध्याय जो पठण करतो त्याला रुद्राध्याय पठण केल्याचे फळ मिळते, त्याला पुण्य मिळत असते, आणि त्याला ब्रह्मानंदाची सुद्धा साथ असते. म्हणून शिवलीला अमृताचा 11वा अध्याय रुद्राध्याय मांडला गेला आहे. आता मला सांगा, फक्त जर प्रत्येक अध्यायातून तुम्हाला काही ना काही मिळणार आहे, जर संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पालन केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे. मग जर तुमची इच्छा असेल की ताई माझ्याकडे नाही होणार, एवढं सगळं पठण करणं शक्य नाही, तर मी फक्त 11वा अध्याय पठण करू शकते का? तर हो, तुम्ही करू शकता. फक्त 11वा अध्याय सुद्धा तुम्ही पठण करू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव होईल. भगवान शंकर हे साम सदाशिव आहे. ते भक्ताच्या एका हाकेला सुद्धा धावून येणार आहेत, यात काही शंका नाही. आता पारायण झाल्यावर उद्यापन कसं करायचं हा महत्त्वाचा प्रश्न. तर बघा, उद्यापनाच्या दिवशी ती महाशिवरात्री असो किंवा दुसरा तिसरा दिवस असो, नंतरचा असो किंवा अलीकडचा असो, ज्याने 3 दिवसाही पारायण केले असेल महाशिवरात्रीच्या आधीसुद्धा तरी चालेल. मग त्याने काय करावं, तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही ते दान करू शकता. काय दान करायचं आहे? जाणवजोड आहे ते भगवान शंकरांना अर्पण करू शकता. मंदिरात जाऊन जाणवजोड घ्या, एखाद्या शिला घ्या, म्हणजे गहू घ्या, एखादा किलो गहू साखर घ्या आणि जाणवजोड घ्या. आता जाणवजोड म्हणजे एक पांढरं वस्त्र घ्या, आणि तुम्ही जाणवजोड पण माहिती आहे तुम्हाला दुकानात मिळून जाईल, आणि एक पांढरं वस्त्र घ्या. हे सगळं भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. तिथे या पद्धतीने अगदी साधं आहे. घरात काय तुम्ही दहीभाताचं नैवेद्य दाखवलं तरी चालेल. खूप काही नाही, फक्त पठण करणं, श्रवण करणं, भगवान शंकरांची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. रोज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. ज्यांना शक्य नाही होत त्यांनी 11वा अध्याय पठण केला तरी चालेल.
पण याचा अर्थ असा आहे का की संपूर्ण अध्याय पठण करणं नाही करायचं आहे? 11वा अध्याय रुद्राध्याय तर बाकीच्या अध्यायाची सुद्धा फलश्रुती आहे ना, आणि तीही तेवढीच महत्त्वाची आहे. ज्यांच्याकडे ग्रंथ नाहीत त्यांनी कुठल्याही दुकानात जाऊन, तुम्ही धार्मिक दुकानात जिथं पुस्तकं मिळतात तिथे हा तुम्हाला ग्रंथ मिळेल. जास्त काही महाग नाही आहे. घरात ग्रंथ असला की तो आपल्या दृष्टीस पडतो. मग नंतर आपल्याला पण वाटतं की पारायण करावं. आपल्याकडे ग्रंथ आणि असणं तेवढंच महत्त्व आहे. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते, भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आणि तुम्ही नक्की पारायण करून बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.